नॉमिनी आणि लीगल हेअर्स ह्या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत की ती एकच संकल्पना आहे? आणि नॉमिनी हा संपत्तीचा मालक असू शकतो का? या दृष्टीनं आज आपण चर्चा करणार आहोत. सुरुवातीला नॉमिनी म्हणजे काय आणि लीगल हेअर्स म्हणजे काय याबद्दल आपण जाणून घेऊया. नॉमिनी नॉमिनी हा एक ट्रस्टी असतो. उदाहरणार्थ जेव्हा कधी आपण कोणत्याही बँकेत रकमा ठेवतो, सेव्हिंग अकाउंट्सला असतात, एफ-डीजला असतात किंवा शेअर्स असतात, म्युच्युअल फंड्स असतात, इन्शुरन्स पॉलिसीज असतात, तेव्हा त्या माणसाच्या मृत्यूनंतर वारस नोंद म्हणून एखाद्या व्यक्तीचं नाव ॲज अ नॉमिनी म्हणून नमूद केलेलं असतं. मग त्या व्यक्तीच्या मृत्यूपश्चात त्या नॉमिनीला त्या ज्या काही रकमा असतात त्या रकमांचं वाटप कायदेशीर वारसांच्यात करायचं असतं. थोडक्यात नॉमिनी हा काही त्या रकमेचा किंवा त्या संपत्तीचा मालक नसतो. नॉमिनीचा रोल हा ॲज अ ट्रस्टी म्हणून असतो. नॉमिनीनं त्या रकमा आल्यानंतर त्या रकमेचे जे योग्य कायदेशीर वारस आहेत त्या वारसांच्या त्या रकमांचं वाटप करणं अभिप्रेत आहे. आता भाग येतो दुसरा लीगल हेअर्सचा. लीगल हेअर्स म्हणजे जी व्यक्ती मृत झाली त्याचे कायदेशीर वारस. त्यामध्ये त्याची पत्नी, आई, मुलं, मुली यांचा सगळ्यांचा समावेश होतो. नॉमिनी जो असतो तो लीगल हेअर्स असेलच असंही नाही. लीगल हेअर्स व्यतिरिक्त सुद्धा एखादी व्यक्ती नॉमिनी म्हणून नेमता येते. तथापि त्याला जे अधिकार लीगल हेअर्सला प्राप्त झालेले असतात ते अधिकार नॉमिनीला प्राप्त होत नाहीत. नॉमिनीचा रोल हा मिळालेली संपत्ती तिच्या लीगल हेअर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करणं एवढाच आहे. या व्यतिरिक्त नॉमिनीला त्यामध्ये कोणतेही अधिकार प्राप्त होत नाहीत. आता प्रश्न राहतो की जे लीगल हेअर्स असतात ते लीगल हेअर्स नॉमिनी असतील तर काय? आपण एका उदाहरणातून ही गोष्ट समजून घेऊया. समजा एक्स ही एक व्यक्ती आहे. त्या व्यक्तीला 3 मुलं आहेत आणि त्यापैकी त्यांनी थोरल्या मुलाचं नाव नॉमिनी म्हणून एफ-डीला एका बँकेतल्या नमूद केलं. त्या एक्सच्या मृत्यूनंतर त्या एफ-डीला जी व्यक्ती नॉमिनी म्हणून आहे म्हणजे त्यांचा थोरला मुलगा तो एकटाच त्या एफ-डीचा मालक झाला का? तर त्याचं उत्तर आहे नाही. तो नॉमिनी असल्यामुळं तो वन ऑफ द लीगल हेअर आहे. त्यामुळे तो त्याच्या शेअर पुरता मालक होतो. त्याची जबाबदारी असते की त्या रकमा ज्या आहेत त्या सगळ्या रकमांचं त्यानं सर्व उरलेल्या त्याच्या भावंडांच्यात लीगल हेअर्समध्ये समप्रमाणात डिस्ट्रीब्युशन करणं. या दृष्टीनं एक गोष्ट नक्की की नॉमिनी हा कधीही मालक नसतो, तो एक ट्रस्टी असतो.